नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील डोंगरी भागातील जे काही विभाग आहेत त्यातील गावांची संख्या वाढवलेली आहे। आता याचा फायदा नीट यूजी 2024 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे होणार आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नीट 2023 आणि नीट 2024 याच्यामध्ये जर तुलना केली तर नीट 2024 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त शासकीय फायदे मिळताना आपल्याला यावर्षी पाहायला मिळतात। यावर्षी कॉलेजची संख्या ही तुलनेने मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढताना आपल्याला पाहायला मिळते। त्याच प्रकारे वेगवेगळे जे काही रिझर्वेशन आहेत त्यामध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। हिली एरियामध्ये महाराष्ट्र शासनाने वाढ केलेली आहे। काही गावी नव्याने आता डोंगरी भागामध्ये शासनाने समाविष्ट केल्याची बातमी सुद्धा आहे। त्या बातमीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आता गावाचा समावेश डोंगरी विभागात झाल्यामुळे विद्यार्थ्यांना कशा प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राइब करा। व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे हिली एरिया गावातील संख्येत वाढ। म्हणजेच महाराष्ट्र शासनाने हिली एरियामधील गावाच्या संख्येमध्ये वाढ केलेली आहे। त्याचा फायदा विद्यार्थी मेडिकल ॲडमिशन प्रोसेस दरम्यान कशा प्रकारे घेऊ शकतो ते आता आपण डिटेल पाहूया। त्याचबरोबर हिली एरियाचे काय काय क्रायटेरिया आहेत आणि हिली एरियासाठी किती सीट रिझर्व असतात महाराष्ट्रामध्ये याही विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण थोडक्यात पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी समजून घेऊयात की हिली एरिया म्हणजे काय। तर डोंगरी विभाग म्हणजेच महाराष्ट्र शासनाने काही गावं आहेत किंवा काही विभाग आहेत किंवा काही तालुके आहेत शासकीय पातळीवर त्याला डोंगरी भाग म्हणून समाविष्ट केलेले आहेत। त्याला आपण इन शॉर्ट अतिदुर्गम भाग सुद्धा म्हणू शकतो। अतिदुर्गम भागातील विद्यार्थी ज्या ठिकाणी विकास थोडासा उशिरा पोहोचलेला आहे किंवा विकासाच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या थोड्याशा उशिरा पोहोचलेल्या आहेत असे डोंगरी भाग किंवा महाराष्ट्र राज्यातील असे अतिदुर्गम भाग या भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने काही सवलती इतर एज्युकेशनमध्ये सुद्धा दिलेले आहेत। त्याचबरोबर मेडिकल एज्युकेशन म्हणजेच वैद्यकीय शिक्षण ज्याला आपण हेल्थ सायन्स कोर्सेस म्हणतो त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना काही सवलती दिलेल्या आहेत। त्या ठिकाणाहून विद्यार्थ्यांचा तो अनुशेष भरून काढण्याचा शासनाचा अशा प्रकारे प्रयत्न असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, मेडिकल एज्युकेशनविषयी जर आपण स्पेसिफाय करायचं झालं हेल्थ सायन्स कोर्सेसविषयी तर याच्यामध्ये डोंगरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना काय फायदे आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात। 3% पॅरलल रिझर्वेशन आहे या विद्यार्थ्यांना, म्हणजेच 3% एक्स्ट्रा रिझर्वेशन या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये मिळतं। त्याच्यामध्ये कोणकोणते कॉलेज येतात? महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज आणि कॉर्पोरेशन म्हणजेच महानगरपालिकेचे जे कॉलेजेस आहेत MBBSचे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना 3% पॅरलल रिझर्वेशन महाराष्ट्र शासनाने ठेवलेलं आहे। म्हणजे 3%चं रिझर्वेशन विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळणार आहे। विद्यार्थ्यांचे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन जे आहे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन ज्याला आपण म्हणतो, त्याचबरोबर पॅरलल रिझर्वेशन जे आहेत हिली आहे, डिफेन्स आहे, PWD आहे, ऑर्फन आहे याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपण याच्या अगोदर सुद्धा घेतलेला होता। त्याही व्हिडिओची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेत। आजचा व्हिडिओ आपण हिली भोवती केंद्रित करणार आहोत। तर 3% पॅरलल रिझर्वेशन गव्हर्नमेंट ॲडेड आणि कॉर्पोरेशनचे जे काही MBBS कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने ठेवलेले आहेत। आता हिली एरियाचं बेनिफिट घेण्यासाठी विद्यार्थ्यांना काय काय आवश्यक आहे ते आपण पाहूयात। अर्थातच विद्यार्थ्यांनी नीटची एक्झाम दिलेली पाहिजे, म्हणजे नीट 2024ची एक्झाम विद्यार्थ्यांनी दिलेली असणं हा पहिला क्रायटेरिया अर्थात त्यामध्ये समाविष्ट होणार आहे। दुसरा महत्त्वाचा क्रायटेरिया आहे डोमासाईल सर्टिफिकेट ऑफ द पॅरेंट स्टेटिंग दॅट he/she इज डोमासाईल इन द विलेज डिक्लेअर ॲज अ हिली एरिया। म्हणजेच विद्यार्थ्यांचं पॅरेंट डोमासाईल जे आहे म्हणजेच वडिलांचं रहिवासी प्रमाणपत्र हिली एरियातलं असलं पाहिजे, हा पहिला क्रायटेरिया आहे। वडील डोंगरी भागामध्ये वास्तव्यास असल्याचं रहिवासी प्रमाणपत्र त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना द्यावं लागतं। म्हणजे जेव्हा तुम्ही हिली एरियाचा क्लेम करता त्यावेळेस ॲडमिशनच्या वेळेस विद्यार्थ्यांना वडिलांचं डोमासाईलसुद्धा बंधनकारक आहे। त्याच्यामध्ये वडिलांचा रहिवास जिथला आहे तो भाग शासनाने डोंगरी भाग म्हणून डिक्लेअर केलेला असायला पाहिजे। दुसरं महत्त्वाचं आहे द कॅन्डिडेट शूड पास SSC/HSC म्हणजेच 10वी किंवा 12वी एक्झामिनेशन फ्रॉम स्कूल/ज्युनियर कॉलेज सिच्युएटेड इन द हिली एरिया ऑफ द हीज पॅरेंट डोमासाईल। म्हणजेच तुमच्या पालकांचं डोमासाईल ज्या ठिकाणचं आहे त्याच भागामधून किंवा त्याच गावामधून
तुमचं 10वी/12वी शिक्षण झालेलं असणं बंधनकारक आहे। म्हणजेच विद्यार्थ्याच्या पालकाचं डोमासाईल जर डोंगरी भागातला असेल तर विद्यार्थ्याचं 10वी/12वी शिक्षणसुद्धा डोंगरी भागात झालेलं असणं बंधनकारक आहे। हा दुसरा महत्त्वाचा क्रायटेरिया असलेला आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो। आता आपण पाहूयात नीट UG 2023मध्ये हिलीसाठी किती सीट राखीव होत्या। महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर नीट UG 2023ला जेवढे गव्हर्नमेंट ॲडेड आणि कॉर्पोरेशनचे कॉलेजेस आहेत MBBSचे, त्याच्यामध्ये तब्बल 123 सीट या हिली एरियातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर हे हिलीचं बेनिफिट विद्यार्थ्यांना आहे। जवळपास मागच्या वर्षी 123 सीट त्या ठिकाणी रिझर्व केलेल्या होत्या MBBS कॉलेजेसमध्ये। आता यावर्षी गव्हर्नमेंट कॉलेजेसची सुद्धा संख्या वाढणार आहे, त्यामुळे हिलीच्या ज्या काही सीट आहेत त्या यावर्षीसुद्धा वाढणार आहेत। त्यामुळं महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी हिली भागात अगोदरपासून राहतात किंवा शासनाने आत्ता काही नव्याने गावं हिली एरियामध्ये समाविष्ट केलेले आहेत, आता याची माहिती विद्यार्थ्यांनी कुठून घ्यायची आहे तर तुमच्या भागातलं तहसील कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल आणि आपलं गाव डोंगरी भागामध्ये किंवा अतिदुर्गम भागामध्ये येतं का याची विचारणा त्या ठिकाणी करावी लागेल। त्याचबरोबर त्या भागामध्ये तुमचं गाव येत असेल तर सर्वात आधी तुमच्या पालकांचं डोमासाईल नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करावं लागेल। त्याचबरोबर तुमची 10वी/12वी त्या भागामधून झाली आहे का हे सुद्धा कन्फर्म करावं लागणार आहे। हिली एरिया जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये ॲडमिशनच्या वेळेस सिलेक्ट करता त्यावेळेस ॲडिशनल 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुमचे त्या ठिकाणी पाहिले जातील। एक तुमच्या वडिलांचं रहिवासी प्रमाणपत्र आणि दुसरं तुमची 10वी आणि 12वीचं कॉलेजची लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ज्याला आपण ट्रान्सफर सर्टिफिकेट पाहतो, त्या ट्रान्सफर सर्टिफिकेटवरून ते कॉलेज त्या डोंगरी भागामध्ये आहे का हे कन्फर्मेशन केलं जातं आणि त्यावरूनच तुम्हाला हिली एरियाचं ॲडमिशनची प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी हिली भागामध्ये राहतात किंवा ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी राहतात त्यांनी एकदा आपल्या तहसील कार्यालयाचे जे काही जनसंपर्क अधिकारी असतील किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे जे अधिकारी असतील त्यांच्याकडे एकदा चौकशी करायची आहे की आपलं गाव नव्याने आता शासनाने काही नवीन गावे हिली एरियामध्ये टाकलेली आहेत किंवा डोंगरी भागामध्ये टाकलेले आहेत, त्यामुळं आपलं गाव डोंगरी भागामध्ये समाविष्ट केलेलं आहे का याची माहिती विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणाहून घ्यायची आहे। मागचे जे काही जुन्या PDF आहेत जे गावं डोंगरी भागामध्ये आहेत अशा काही जुन्या PDF आमच्याकडे अवेलेबल आहेत, त्या PDF मी सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्यावर क्लिक करून सुद्धा पाहू शकता की तुमचं गाव डोंगरी भागामध्ये आहे का आणि त्यानंतर तुम्ही बाकी हे जे काही डॉक्युमेंट्स मी सांगितलेले आहेत त्या डॉक्युमेंटची तयारी करू शकता। जवळपास 123 सीट मागच्या वर्षी होत्या, यावर्षी जितके गव्हर्नमेंट कॉलेजेस वाढतील तितक्या हिलीच्या सीट साहजिकच त्या ठिकाणी वाढणार आहेत, त्यामुळे याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होणार आहे। ही जी काही बातमी आहे शासनाने नव्याने हिली एरियामध्ये नवीन गावं अजून समाविष्ट केलेली आहे, त्या बातमीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्याचबरोबर जुनं हिली एरियाचं जे काही शासनाचं PDF आहे किंवा प्रमाणपत्र हिली एरियाचे जे काही गावं आहेत ते सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आणि पालकांना श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत पेड काउन्सिलिंग सेवा घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे, त्यावर कॉल करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावरही क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा सहज जॉईन होऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।